Welcome to AV number 8. We come up to this line. His heart was full and his conscience tortured by remorse, for he accused himself more bitterly than ever of being the cause of the irretrievable disaster. We come up to this line in the last AV of number 7. Passepartout जो आहे हिज हर्ट वॉज फुल अँड हिज कॉन्शन्स टॉर्चर्ड बाय रिमोर्स. जे हृदय आहे ते हृदयात एक एक कणव आहे, एक प्रेम आहे आपल्या मालकाबद्दलचं, आणि त्याची जी सत्सविवेक बुद्धी आहे त्या एका विशिष्ट पश्चाताप, रिमोर्स म्हणजे रिपेंटन्स, पश्चाताप, टॉर्चर्ड बाय रिमोर्स, आणि कुठेतरी पश्चाताप त्याला येतो आहे. त्याचं पश्चातापाने त्याचं मन जे आहे ते पोळून निघालेलं आहे. ही अक्यूज हिमसेल्फ मोर बिटरली दॅन एव्हर ऑफ बिंग द कॉज ऑफ द इरिट्रिवेबल डिझास्टर. तर हे कधीही भरून न निघणारं जे नुकसान आहे, इरिट्रिवेबल मीन्स समथिंग दॅट कॅनॉट पुट राईट. इरिट्रिवेबल डिझास्टर, तर कधीही भरून न निघणारं नुकसान जे आहे ते कदाचित झालेलं आहे आपल्या न सांगण्यामुळे, असं आपल्या ह्या पॅसपार्ट्यूटला वाटतं आहे. आणि या पद्धतीने तो पश्चाताप व्यक्त करतो आहे आपल्या मालकाच्या त्या मालकाबद्दल. SEP had warned Mr. Fogg and had betrayed fixed projects to him. त्याला वाटलं, पुन्हा एकदा मनात आलं की आपण जर आपल्या मालकाला मिस्टर फिलियस फॉगला सांगितलं असतं, सूचना केली असती की डिटेक्टिव्ह फिक्स जो आहे तो तुमच्या मागावर आहे, आणि त्याबद्दल जो उघड केलं असतं कदाचित आपल्या फिक्सचे मनातले उद्देश त्यांना मालकाला सांगितले असते, तर हिज मास्टर सर्टनली नॉट हॅव गिवन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल. तर कदाचित आपल्या ह्या मालकाने आपल्या डिटेक्टिव्ह फिक्सला कुठल्याही पद्धतीने लिव्हरपूलचा पत्ता सांगितला नसता. अँड देन, आणि जर कदाचित फिक्सला लिव्हरपूलचा पत्ता कळला नसता, कदाचित हे घडलंच नसतं असं त्या पासपोर्टला वाटतंय. पश्चातापदग्ध अवस्था आहे आणि त्या पद्धतीने कुठेतरी तो आपल्या मालकाबद्दल एक कणव व्यक्त करतो आहे. पॅसपार्टू कुड होल्ड इन नो लॉंगर. तर पासपोर्टू स्वतःला रोखू शकला नाही. कुड होल्ड इन नो लॉंगर, त्याने त्याच्या मनातली खळबळ जी आहे ती त्याने व्यक्त केलेली आहे आपल्या मालकाबद्दल. आणि तो म्हणतो, माय मास्टर मिस्टर फॉग, ही क्राईड, व्हाय डू नॉट कर्स मी, इट वॉज माय फॉल्ट दॅट. तो आपल्या मालकाला पासपोर्ट म्हणतोय, मालक मिस्टर फॉग, व्हाय डू नॉट कर्स मी, तुम्ही मला शिव्या का देत नाहीत, तुम्ही मला चुकीचं का म्हणत नाही. इट वॉज माय फॉल्ट दॅट, ही माझीच चूक होती की मी तुम्हाला सांगितलं नाही. आय ब्लेम नो वन, रिटर्न फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस, गो. तो आपल्या नोकराला म्हणाला, आपल्या पासपोर्टूला, की मी कोणालाही दोष देत नाही या प्रकरणामध्ये. आणि शांतपणे त्याने मिस्टर फॉगला म्हटलं, शांतपणे त्याने पासपोर्टूला म्हटलं की तू जा आता इथून प्लीज, मी कोणालाही या बाबतीत दोष देत नाही, मी कोणालाही दोष देत नाही. फिलियस फॉगने अतिशय शांतपणाने उत्तर दिले आणि त्याने जा असं सांगितलं आपल्या पासपोर्टूला. पासपोर्टू लेफ्ट द रूम अँड वेंट टू फाइंड ऑडा, टू हुम ही डिलिवर्ड हिज मास्टर्स मेसेज. पासपोर्टू जो आहे त्याने ती रूम सोडली आणि तो ऑडाकडे त्या ठिकाणी गेला, तिच्या खोलीमध्ये. टू हुम ही डिलिवर्ड हिज मास्टर्स मेसेज, आणि त्याने आपल्या मालकाचा मेसेज जो आहे, संदेश जो आहे तो तिला दिला. मॅडम, ही ॲडेड, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग. तो म्हणाला आपल्या त्या ऑडाला की मॅडम, मी माझ्याच्याने मी काही करू शकत नाही आहे. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर बट यू. तो म्हणाला, मी स्वतः काही करू शकत नाही, माझ्या मालकापुढे माझे काहीही चालत नाही. तर कदाचित तुमचं ते ऐकतील, तुम्ही त्यांना सांगून बघा, पण माझ्यापुढे कदाचित माझं ते काही ऐकत नाही. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, ती म्हणाली, ऑडा जी आहे ती म्हणाली, माझे तरी काय चालणार त्याच्यापुढे. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, मी तरी काय करू शकते. रिप्लायड ऑडा, मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स बाय नो वन. कारण मिस्टर फॉगला कोणीही त्या ठिकाणी त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही, त्याच्यापुढे कोणाचंही काही चालत नाही. ॲज ही एव्हर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. त्यांनी फक्त एवढं समजून घ्यावं मिस्टर फॉग यांनी की माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेचा भाव आहे, एक चांगला भाव आहे. हॅज ही एव्हर रीड माय हार्ट, त्यांनी माझं हृदय जाणून घेतलं. माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. आणि जर कदाचित त्यांनी मला जाणून घेतलं तर कदाचित ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट, आणि ते एकटे पडणार नाही असं मला वाटतं. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हनिंग. तू म्हणालास की माझ्याशी संध्याकाळी ते बोलायचं म्हणतायत. येस मॅडम, प्रॉबेबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. हो, तुमच्याशी ते बोलणार आहेत,
तर तुमचा इंग्लंडमधला जो वास्तव्य आहे त्या वास्तव्याबद्दल आणि तुमच्या संरक्षणाबद्दल त्या ठिकाणी तुमच्याशी ते कदाचित बोलतील, असं पासपोर्ट ऑडाला म्हणाला. वी शॅल सी. ओके, आपण बघूया काय पुढे काय होतं ते, रिप्लायड ऑडा, बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. आणि अतिशय पेन्सिव्ह मूडमध्ये, पेन्सिंगचा अर्थ आहे थिंकिंग डीपली, याला पेन्सिव्ह म्हणतात. अतिशय विचारमग्न अवस्था जी आहे, एक विचारमग्न अवस्था अतिशय तिची, त्या विचारमग्न अवस्थेत ते म्हणाले की हो ओके आपण बघूया पुढे. थ्रू दिस डे द हाऊस इन सॅव्हिली रो वॉज ॲज इफ अनइनहॅबिटेड. तर ह्या संपूर्ण दिवसभरामध्ये रविवारच्या दिवशी आपली ही जी सॅव्हिली रोमधली जी वास्तू आहे, जे घर आहे, ते अनइनहॅबिटेड म्हणजे अगदी निर्जन, कुठल्याही त्याच्यात कुठल्याही माणसांची वर्दळ त्याच्यात दिसत नाही, अनइनहॅबिटेड आहे, वास्तव्य नसणे त्याला म्हणतात, अनइनहॅबिटेड, तर निर्जनता जी आहे. अँड फिलियस फॉग फॉर द फर्स्ट टाइम सिन्स ही हॅड लिव्ड इन दॅट हाऊस डिड नॉट सेट आउट फॉर हिज क्लब वेन वेस्टमिन्स्टर क्लॉक स्ट्रक 11:30. तर त्या ठिकाणी 11:30 वाजून गेलेले होते, 11:30 झालेले होते, आणि तरीसुद्धा आपला मिस्टर फिलियस फॉग जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या क्लबकडे निघण्याचा त्याचा कुठलाही त्या ठिकाणी मूड नव्हता. व्हाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ इन द रिफॉर्म, हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. आणि त्याने तरी का जावं, त्यांना रिफॉर्म क्लबमध्ये त्याने का जावं. व्हाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ॲट द रिफॉर्म, हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. कारण त्याच्या मित्रांना अपेक्षाच नव्हती की मिस्टर फॉग जो आहे तो ती पायी जिंकेल आणि तिथे परत येईल. ॲज फिलियस फॉग हॅड नॉट ॲक्पेड इन द सलून ऑन द इव्हिनिंग बिफोर सॅटर्डे द 21st of December ॲट अ 9:15. तर 21 डिसेंबरला 9:45 त्या ठिकाणी तो तिथे हजर राहील की काय, असं यांना शाश्वती नव्हती आपल्या इतर मित्रांना फिलियस फॉगबद्दलची. ही हॅड लॉस्ट हिज वेजर, त्याने त्याची पैज हारलेला होता. इट वॉज नॉट इवन नेसेसरी दॅट ही शुड गो टू हिज बँकर्स फॉर द 20,000 pounds. आणि फॉर हिज अँटॉगॉनिस्ट ऑलरेडी हॅड इज चेक इन देअर हँड्स. कारण त्या प्रतिस्पर्धी जे मित्र होते ज्यांच्यावर पैज लागली होती त्यांच्या हातात तो चेक जो आहे 20,000 पाऊंडाचा त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पडलेला होता. त्यामुळे पैज हारल्या कारणाने क्लबमध्ये जाण्यात काही उद्देशच नव्हता. दे हॅड ओनली टू फिल इट आउट अँड सेंड इट टू द बेरिंग्स टू हॅव द अमाऊंट ट्रान्सफर टू देअर क्रेडिट. आणि आता फक्त तो चेक जो आहे तो ट्रान्सफर करायचा होता बेरिंग्सच्या ह्या बँकेतून, आणि त्या पद्धतीने ते पैसे त्यांना मिळणार होते कारण ती पैज जी आहे फिलियस फॉग त्या ठिकाणी हातलेला होता. मिस्टर फॉग देअरफॉर हॅड नो रिझन फॉर गोईंग आउट. आता कारणच नव्हतं की आपण कुठे जावं. अँड सो ही रिमेन ॲट होम. ही शट हिमसेल्फ अप इन हिज रूम. त्याने आपल्या त्या खोलीत राहणंच पसंत केलं. अँड बिझीड हिमसेल्फ पुटिंग हिज अफेअर्स इन ऑर्डर. आणि त्याने संपूर्ण वेळ जो आहे आपले जे काही उरलेले काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं त्याने तो आपला वेळ घालवला. पॅसपार्टू कंटिन्युअली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर्स. पॅसपार्टू मात्र सतत त्या ठिकाणी वर खाली चक्रा मारत होता त्या जिन्यावरून. एक अस्वस्थता त्याच्या मनामध्ये होती की आपण आपल्या मालकाला आपण सांगितलं नाही याबद्दलची. द हावर्स वेअर लॉंग फॉर हिम. आणि तो वेळ जो आहे त्या घटिका ज्या आहे त्या खूपच त्याला लांब अशा कंटाळवाण्या वाटत होत्या. ही लिसन ॲट हिज मास्टर्स डोअर अँड लुक थ्रू द की होल. त्याने मागोवा घेतला की आपल्या मालकाच्या घरात खोलीमध्ये काय चाललं आहे असा त्याने मागोवा घेतला. अँड लुक थ्रू द की होल. त्याने की होलमधनं बघितलं आपले मालक काय करताय. ॲज इफ ही हॅड परफेक्ट राईट सो टू डू अँड ॲज इफ ही फिअर्ड दॅट समथिंग टेरिबल माईट हॅपन ॲट एनी मोमेंट. आणि या मनामध्ये एक धास्ती आहे, एक भीती आहे की कुठल्याही क्षणाला काहीही घडू शकतं. आणि त्या भीतीपोटी त्याने आपल्या मालकावर एक नजर ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला. समटाईम्स ही थॉट ऑफ फिक्स बट नो लॉंगर इन अँगर. काही वेळा त्याच्या डोक्यामध्ये विचार आलेला आहे फिक्सबद्दलचा, पण त्याला आता संताप वाटत नव्हता त्या फिक्सबद्दल. फिक्स लाईक ऑल द वर्ल्ड हॅड बीन मिस्टेकन इन फिलियस फॉग. फिक्सने सुद्धा इतर लोकांसारखीच त्या ठिकाणी चूक केली होती फिलियस फॉगला चोर समजण्याची. अँड हॅड ओनली डन इट ड्युटी इन ट्रॅकिंग अँड अरेस्टिंग हिम. आणि त्याने फक्त त्याचं काम केलं होतं की त्या ठिकाणी त्याला अरेस्ट करण्याचं काम केलं होतं. वाईल ही पॅसपार्टू दिस थॉट हॉन्टेड हिम. आणि हे विचार त्याच्या डोक्यात सतत त्या ठिकाणी घोळत होते. ही नेव्हर सीज कर्सिंग हिज मिझरेबल फॉली. आणि तो थांबत नव्हता की स्वतःलाच त्या ठिकाणी तो दोष देतो आहे. आपली चूक जी आहे त्या चुकीबद्दल तो स्वतःलाच त्या ठिकाणी नाव ठेवतो आहे की आपल्या चुकीमुळेच हे सगळं घडलेलं आहे असं त्याला वाटतंय. फाइंडिंग हिमसेल्फ टू wretched टू रिमेन अलोन
ही नॉक ॲट ऑडाज डोअर आणि अतिशय फाइंडिंग हिमसेल्फ टू वेस्टेड